तर आज जे आपण पाहिलं किंवा भारत पाकिस्तान युद्ध शांत झालेलं आहे आणि भारताची लढाई ही आतंकवाद विरोधी लढाई होती आणि पाकिस्तानने जे आतंकवादी पोचलेले आहेत त्यांच्या विरोधात ही लढाई होती. पण भारताला सपोर्ट अनेक देशांनी केला, आणि पाकिस्तानला सपोर्ट 2 देशांनी केला. तर या 2 देशांनी कशा पद्धतीने सपोर्ट केला तो, आणि त्याच्याशी आपले आर्थिक व्यवहार बी चांगले आहेत आणि आपले चांगले संबंध आहेत, चायनाचे पण आहेत आणि तुर्कीचे पण आहेत. परंतु त्यांनी पाकिस्तानला सपोर्ट करून त्यांच्याशी संबंध आपण ठेवायला पाहिजे का? पंडित नेहरू म्हणायचे हिंदी चिनी भाई भाई, परंतु या पाकिस्तानच्या आणि भारताच्या लढाईमध्ये चीन पाकिस्तानला मदत करते शस्त्रास्त्र पुरवठा करून, तुर्की पाकिस्तानला मदत करते शस्त्रास्त्र पुरवठा करून. याचा निषेध केला पाहिजे प्रत्येक भारतीय नागरिकांना लक्षात घ्या. आणि त्यांना बहिष्कृत त्यांच्या वस्तू ज्या आहेत, चीनच्या वस्तू असतील प्रोडक्शनच्या, तुर्कीच्या वस्तू असतील त्या वस्तूवरती प्रत्येक भारतीयानं बहिष्कार घातला पाहिजे आणि ती वस्तू घेतली नाही पाहिजे, जेणेकरून तुर्कीची अर्थव्यवस्था आणि चीनची अर्थव्यवस्था कोलमडून पडेल. चीनी आणि तुर्की मालावर बहिष्कार घातला पाहिजे. आपल्या जनतेनं ते वापरायची बंद केलं पाहिजे. जे काही आपल्या देशामध्ये उत्पादन होतं त्याचंच जास्तीत जास्त विकत घेतले पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे बाहेरून येणारा जो माल आहे या 2 देशातला त्याच्यावर जास्तीत जास्त कर लावला पाहिजे. जसं अमेरिकेनं चायनावर लावला होता परवाच 200 पट 300 पट, अशा अर्थाने की ज्यांनी त्याचा मालच आपल्या देशात येऊ नये अशा प्रकारे त्याच्यावर टॅक्स लावला पाहिजे. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये महात्मा गांधीजींनी इंग्रजांच्या सामानावरती साहित्यावरती बहिष्कार टाकला, तशी होळी केली, तशी आज होळी झाली पाहिजे असं वाटतं? हो, होळी झाली पाहिजे आणि बहिष्कारी टाकला पाहिजे. बहिष्कार टाकला. काय मत आहे आपलं? चायना आणि तुर्की या राष्ट्रांनी पाकिस्तानला मदत केली आणि त्या देशाशी व्यवहार आपले चालू ठेवले पाहिजेत का त्याच्यावर बहिष्कार टाकला पाहिजे? काय मत आहे तुमचं? त्याच्यावर निश्चितच बहिष्कार टाकला पाहिजे. व्यापार त्यांच्याकडून जो आपल्याला फायदा होतो तो त्यांचा फायदा न करता त्यांनी हिंसकवादाला प्रतिसाद दिल्यामुळे त्याच्यावर व्यापाराला बहिष्कार. नॅशनल प्रश्न आहे. जागतिक लेवलला कोण कोणाची वस्तूची देवाणघेवाण कुणाला करायचं, त्याच्यात आर्थिक मदत किंवा आर्थिक आपल्याला काय सोर्सेस आहेत, कुठून आपल्याला फायदा होतोय, हे जे ते राष्ट्र ठरवल. आपण कोण ठरवणार? भारतीय म्हणून आपल्याला काय वाटतं? म्हणजे आपण आता तुर्कीने मदत केली पाकिस्तानला, चायनाने मदत केली, तुम्हाला काय वाटतं तुम्ही भारतीय म्हणून? हे बघा, तुर्की चायना हे स्वतंत्र राष्ट्र आहेत. त्यांनी काय व्यक्ती स्वतंत्र आहे ना, मी काय करायचं ते मला व्यक्ती तुमचं वैयक्तिक मत काय आहे? माझं वैयक्तिक मत आहे ते त्यांच्या लेवलला त्यांनी काय करायचं करू द्या. आपण आपली भूमिका अशी राहिला. भूमिका काय वैयक्तिक? तुमचं भूमिका काय वाटतं तुम्हाला? काय करणार? फक्त पर्यटनाला जायला पाहिजे तुर्कीला, आपण फक्त चायनाचे सामान वापरलं पाहिजे. 2 मिनिट ऐका. आताच नाही, चायनाचं तुर्कीचं कितीतरी वस्तू कितीतरी दिवसापासून येतात वापरायचं. आता निषेध, आता फक्त तुम्ही निषेध करू शकता. हा जागतिक लेवलचा प्रश्न आहे. पुन्हा काही दिवसानं देवाणघेवाण होऊ शकते. तुम्ही चायना सामान, मी दोघांचाही निषेध करतोय. मला एक कळतंय, तुम्ही चायना सामान वापरता का? मी दोघांचाही निषेध करतोय. हा, चायनाचं आणि पाकिस्तानचं जे आहे आता संबंध बिघडले, त्याच्या पूर्वी तुम्ही त्याच्या वस्तू देवाणघेवाण करता का नाही? बहिष्कार टाकला पाहिजे तुम्हाला असं वाटतं? निषेध करतोय त्यांचा. बहिष्कार सामान खरेदी करतोय. सामान खरेदी पर्यटनाला जाणार त्या तुर्कीला. मला बोलू द्या, सामान कोण खरेदी करतोय? भारताने जर मागवलं तर सामान इथं आपण घेतो का नाही? का आपण डायरेक्ट दोन चीनवरून सामान आणतो? भारताने बंद केलं पाहिजे असं वाटतं का नाही? मी त्यांचा निषेध करतोय. त्यांचा मी दोन्ही राष्ट्राचा निषेध करतोय. परंतु काय व्यवहार करायचा काय नाही आपलं भारत सरकार ठरवेल. आपण आपला जीव मारेल आहे. आपण काही गोष्टी बोलता येत नाही चुकीच्या. उद्या आणखी जे पाकिस्तानला मदत करणारे जे 2 राष्ट्र आहेत, तुर्की आणि चायना, तर यांच्या मालावरती बंदी घातली पाहिजे असं वाटतं तुम्हाला? काय वाटतं? तिथून माल आणतोच कशाला आपण? आपल्या तयार न करता, आपल्या इथे धंदे फिंदे न करता एवढा मोठा 140 कोटीचा देश आणि 140 कोटीच्या लोकांना काही न करता तिथला आयता माल आणायचाच कशाला? मोदीने हे करावं ना, इथले धंदे वाढवावे, इथले जो माल आयात होतो त्याला पट 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 प्रोडक्शन सुरू करावं, हे आपोआप बंद होते. उलट करावी ना. आपले ते उद्योग वाढवावेत, आपल्या देशातले उद्योग वाढवावेत. आपल्या देशामध्ये बेकारी आहे, बेरोजगारी आहे, प्रचंड बेकारी, प्रचंड बेरोजगारी आहे. ते जर उद्योगधंदे भारतात आले, भारतात राहिले, अब्जावधी रुपये, लाखो कोट्यावधी रुपयाचं इन्व्हेस्टमेंट जर मोठ्या उद्योगपतीने आपल्या देशामध्ये केली तर बेरोजगारी कमी होईल ना आपल्या देशातली. आपल्या देशातल्या उद्योगपती तिथे केलेली गुंतवणूक त्याच्यावर आर्थिक परिणाम होईल का? इकडे होणार ना.
परिणाम होणार की, परिणाम कसा होणार नाही? अदानी अंबानीचे तिथं बरेचसे लाखो करोड ती गुंतवणूक लक्षात घ्या, आपल्या देशामध्ये ह्या मोठ्या मोठ्या उद्योगपतींनी करावी, जेणेकरून भारतातली बेरोजगारी आणि बेकारी कमी होईल. आता तिथे सध्या प्रचंड बेरोजगारी बेकारी आहे. झालेली आहे. आणि तुर्कीला जे पर्यटनाला जातात लोक, त्याच्यावर काय केलं पाहिजे? पर्यटन तिकडे जायचं. भारताचं युद्ध होतं ते आतंकवाद विरोधी होतं आणि पाकिस्तानचं कशा संदर्भात होतं? पाकिस्तान तर आता आतंकवादी तर उघड उघड बोलायला लागलेत आता, आणि त्याला मदत करणारे जे दोन राष्ट्र आहेत तुर्की आणि चायना, तर ह्या देशावरती बंदी घातली पाहिजे त्यांच्या साहित्यावरती. काय वाटतं तुम्हाला? बंदी घालायची नाही, गरजच नाही. आणि हे म्हणा त्यांना, आणि हे म्हणा आणि दाखवतो आमच्याचा दम भारतातला किती आहे. आमची नाही, तर झालं, शांत झालं ना आता. आता काय आता फक्त ते, त्या मदत केलेल्या राष्ट्राविषयी प्रश्न आहे. त्यांना तर आपण बहिष्कार करावाच लागेल. कसा पकडला गेला पाहिजे? तिकडे जायचं नाही, हा तिकडे जायचं नाही, त्याचा हा. माल मागवायचा नाही, हा संपलं. आणि तुर्कीला पर्यटनाला खूप लोक आपल्या तिकडे जायचं नाही, जायचं नाही. हा तिकडे बिलकुल जायचं नाही, त्याचा माल मागवायचा नाही, आता हा गरजच नाही. आणि जर समजा त्यांना आणि युद्ध तयार करायचं असेल तर ये म्हणावं आणि ड्रोन पाडवा. आपल्याला काय वाटतं? आता आंतरराष्ट्रीय तर आहेच, आपण सुद्धा टाकायला पाहिजे, मी सुद्धा टाकणार. म्हणजे प्रत्येक नागरिकाने ह्या सगळ्या वस्तूवरती, पर्यटनावरती बहिष्कार टाकला पाहिजे, तिथं गेलं नाही पाहिजे. काय वाटतं सर? बरोबर आहे, जायला नाही पाहिजे, बहिष्कार टाकायला पाहिजे त्याच्यावर. तुर्कीवर चायना, तुर्की चायना म्हणजे मोबाईल वगैरे, चायनाच्या जे काही चिनी बनावटीच्या वस्तू, तिथल्या जे काय वस्तू आहेत ती घ्यायला खरेदी नाही करायला पाहिजे. त्याच्यावर भारतातल्या लोकांना जेवढं होईल तेवढं बहिष्कार टाकायला पाहिजे. आज सगळ्यात जास्त मोबाईल हे चायनाचे आहेत, आणि तेवढं आता जर समजा आपण जर अचानक बहिष्कार टाकला तर तेवढं आपल्याकडे आहेत का? तेवढे तयार आहे का? आपल्याकडे आहेत का तसे उद्योग? आता सध्याला तेवढं आपण तयार करू शकतो. आयफोन तेवढं त्या रेट मध्ये मिळेल का? किंवा ते क्वालिटी मिळेल का आपल्याला? आहे आयफोन 5000 जेवढं सस्पेक्ट तेवढं ते चालणार नाही, त्याची क्वांटिटी तेवढी नाही चालण्यासारखी. जसं काय जे काय भारतातली वस्तू आहे जी काय कायमस्वरूपी चलते आहे, तशी चायनाची वस्तू कुठलीही चलत नाही, काय नाही, डुप्लिकेट वस्तू आहे, बोगस वस्तू आहे, ती घ्यायलाच नाही पाहिजे. त्याच्यावर साफ बहिष्कार टाकायला पाहिजे, बंदी घालायला पाहिजे. तसं त्याच्यावर पूर्ण बंदी घालायला पाहिजे. आपले पर्यटक तिकडे जायला नको, विसा जायला नको, तिकडचा विसा इकडे यायला नको रुटीन मध्ये. आणि जी भारताने एक मोठी चूक केलेली आहे, जे 16 मिसाईल पाठवले होते त्याच्यावर 100 मिसाईल पाठवून एकाच वेळेला कंबरड मोडला असं तर 10 वर्ष पाकिस्तान काहीच करू शकलं नसतं. ह्याच्या संदर्भात भारताला जी म्हणजे पाकिस्तानला जी मदत करणारी जी दोन राष्ट्र आहेत चायना आणि तुर्की, त्याच्यावरती बहिष्कार टाकला पाहिजे. काय वाटतं तुम्हाला? कसं बहिष्कार टाकला पाहिजे? काय देशावर बहिष्कार टाकणार नाही. आता जी काही चर्चा तुमची ऐकली, उदाहरणार्थ टीव्हीवर बघा, त्यातले शेप यायला लागले, ते येते, ते खाऊन नाही, बरोबर टाकलंच पाहिजे. कारण कसं आता सध्या खाजगीकरणाचा युग आहे, कुठल्याही वस्तू आणायला परमिशन लागत नाही. काही टॅक्स किती घ्यायचं सरकार, जी टॅक्स जास्त देते ती घेते, आपल्याला घ्यायचं नाही, आपल्या हातात आहे ना, त्यामुळे आपण घ्यायचं नाही. आपल्याला हे होत. आता जी सरकार जे आहे ते ह्या सगळ्या गोष्टी जर करू शकतं असं तुम्हाला वाटतं? काय याच्यावर बंदी घालू शकतं? याच्यावर तुर्कीला काय कारण पण खाजगीकरण बंदी घालू शकत नाही ना. जग पर्यटन बंद केलं की, सगळं जग मोकळं आहे ना. पर्यटन बंद केलं, चायनाचा आणखी माल बंद केलेला नाही. प्रश्न नाही. आज खाजगीकरण आहे का देशात? चांदवलं गेलं नक्षीराव असताना खाजगीकरण म्हणजे काय? स्वातंत्र्य. हा, सगळं काय आणायला सगळं ओपन आहे ना. सगळ्याला ओपन म्हणजे आर्थिक तुम्ही व्यवहार करू शकता. काही करू शकतो, मग त्याला कसं लागतं. पण अशा परिस्थितीमध्ये, युद्धजन्य परिस्थितीमध्ये ते चालू ठेवलं पाहिजे का? एकदा खाजगीकरणाचा निर्णय झाल्यावर तो रोज बदलत सगळ्यांनी निर्णय. मग तुमचं असं मत आहे की काही जर परिस्थिती असली तर त्या निर्णय बदलता येणार नाही, ते आर्थिक व्यवहार चालूच राहतील, असं मत आहे. टेरिफ लावा म्हणते ते. व्यापार खुला आहे तर टेरिफ लावा. टॅक्स लावा. टॅक्स लावल्यामुळे उत्पन्न वाढेल. हो, किती बी टॅक्स लावा तुम्ही, तुम्हाला परवडत नाही आहे गिरायकाला, ऑटोमॅटिकच आपला बंदी घालता येणार नाही असं काही मत आहे. काही जणांचं असं मत आहे की बहिष्कार बी टाकला पाहिजे. त्यांनी सपोर्ट पाकिस्तानला केला. नाही, चायनावर बहिष्कार टाकला पाहिजे. कसा टाकला पाहिजे? काय केलं पाहिजे असं वाटतं आपल्याला? काय केलं, सगळ्या वस्तू किंवा त्यांची जी आयात आहे त्याच्यावर बंदी घालायला पाहिजे, कर लावायला पाहिजे, त्यांची घुसखोरी थांबवायला पाहिजे. जे राष्ट्र आतंकवादाला पोषण करतंय अशा राष्ट्राशी संबंध ठेवले पाहिजेत का सर?
प्रश्न असा आहे की करणारे तुर्की आणि चायना ह्याच्यावरती बहिष्कार टाकला पाहिजे का नाही असं 100% कसा टाकला पाहिजे असं वाटतं? 100% आर्थिक बहिष्कार. आता चायनाचं भरपूर सामान आहे आपल्याकडे, मोबाईल भरपूर म्हणजे असं साहित्य आहे. मग त्याच्यावर बंदी घातली पाहिजे असं वाटतं? 100%. आणि काय वाटतं तुर्कीला? तुर्कीवर सुद्धा बंदी घातली पाहिजे. आपले भारतीय जवान तिथं म्हणजे प्राणपणाने लढतात आणि बहिष्कार टाकायला पाहिजे सर्वांनी. कसा बहिष्कार टाकला पाहिजे? बहिष्कार म्हणजे पूर्ण टाकायचं, संबंध करून टाकायचे, संबंध करून टाकायचे. म्हणजे कसे संबंध, म्हणजे त्यांचे पर्यटन गेलं नाही पाहिजे तुर्कीला आणि चायनाचे जे साहित्य आहे ते आपण खरेदी केलं नाही पाहिजे, म्हणजे बहिष्कार टाकला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? चायनाच्या याच्यावर सामानावर बहिष्कार टाकला पाहिजे. तुर्कीच्या आणखी काय केलं पाहिजे? तुर्कीला पर्यटन खूप मोठ्या प्रमाणात आपले भारत देशातले लोक जातात तुर्कीला, पर्यटन खूप मोठं आहे ते तिथे. बंद करायला पाहिजे. आणखी काय केलं पाहिजे? त्यांच्या सामानावर बहिष्कार टाकला पाहिजे. बहिष्कार टाकला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? त्यांचे कुठलेही सामान म्हणजे खरेदी करू नये आणि त्यांच्या सामानावर आपण बंदी घालावी. आणि त्यांच्या समजा तुर्कीतून येणारा समजा सेफ असेल किंवा येणारे असे आपल्याला मोबाईल असतील चायनाचे किंवा अनेक वस्तू आहेत त्यांच्यात ज्या आपल्या देशामध्ये कराव्या, आपण त्याला प्रयत्न करावा का? हा, ते आहेत का आपल्याकडे? तसं तयारी आहे का तेवढी? जर समजा ते बंद केल्या तर आपल्याकडे तसे आहेत का? तेवढ्या वस्तू आहेत का तशा? दाखवलीच पाहिजे ना. समजा त्याच्यावर अवलंबून राहता येणार नाही. आपल्याकडे मिसाईल आहे, एवढं मोठं शस्त्र असतं आपण तयार करू शकतो. आपण जर हे साहित्य का करू राहिलो शकतो तर आपण जीवन जगू शकत नाही ना. बरोबर. आपण काय तर धडपड केलीच पाहिजे ना. थोडस वेळ लागेल आपल्याला, पण तयारी दाखवलीच पाहिजे. आता बहिष्कार टाकलाच पाहिजे. 100%. काय माहितीये का, तुम्ही भारताला जर म्हणजे लोकसत्ता राज्य म्हणतात हा, तर प्रत्येकाचं व्यक्तीचं जे मत आहे ते त्याला स्वातंत्र्य आहे. गेल्या 10 वर्षापासून नरेंद्र मोदी सांगतात की चीनच्या ह्याच्यावर बहिष्कार टाका. हा, आपण किती लोक आपल्यातले टाकतात बहिष्कार? दर दिवाळीला फटाके उडवतेच का नाही? तर मग का उडवतात हे? याच्यावर का नाही? बरं, हे मागवतोय कोण? व्यापारी काय मागवतो का? गव्हर्नमेंटची परवानगी घेतल्याशिवाय मागवतो का व्यापारी? आणि मग तो जर व्यापारी गव्हर्नमेंटची परवानगी मागतोय आणि मग तिने देत जाते, तर तुमच्या या म्हणण्याला काय अर्थ आहे? तर ते फॉलो कोणी करायला पाहिजे? गव्हर्नमेंटने तसे आदेश द्यायला पाहिजे की बाबा बिलकुल नाही, आणि कोण करीत त्याच्यावर कार्यवाही झाली पाहिजे. हा, तर ती कार्यवाही झाली तर ह्याला आळा बसेल. आपल्या म्हणण्यानं थोडाच बसणार आहे आळा. म्हणजे गव्हर्नमेंटनं केलं पाहिजे. गव्हर्नमेंटनं त्या वस्तू जर इथपर्यंत नाही पोहोचवल्या, इथला नागरिक कशाला घेतो त्या वस्तू? तुम्ही ती वस्तू घ्यायच्या की नाही हा मुद्दा बघा. सरकारनं तिथं बंदी घाला की आम्हाला ते तुमची आयात नको आहे वस्तू. नाही, सरकार म्हणून नागरिक म्हणून तुम्हाला काय अहो, वाटतं? नागरिक म्हणून मी निषेध केला ना त्याचा. तुम्ही काय बोलताय मला सांगा? त्या वस्तू जर सरकारनं आयात नाही केलं, कोणता नागरिक घेईल इथं? कोण घेईल का? साध्या गोष्टी. तुर्कीला 40% पर्यटक भारतीय आहेत. भारतीय आहेत, लोक जातात तिथं. का जातात? हा, तर परत चांगलं आहे तिथं पर्यटन आहे. मग मला सांगा, तुम्ही तिथं जाता ही त्यांच्या वस्तू नको म्हणताय की किती विसंगत आहे एकमेकाला. नाही, हे बंद झालं पाहिजे असं वाटतंय तुम्हाला? बहिष्कारही टाकला पाहिजे असं? सरकारनं करायचं, सर्वसामान्य नागरिक नाही करत.